तर नमस्कार मित्रांनो, मी निशाद आले पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर आज आपला रजत भाऊ मारत होता सकाळी सकाळी झाडू, कारण आजचा होता संडे. आणि इकडे बाहेर येऊन पाहत होता आपला ऋषभ भाऊ शावरनं पाणी भरत होता बकेटमध्ये, कारण त्या नळ बरोबर नाही तर पाणी काय येत नाही बरोबर. मग तिथंच भेटला आपला चेतन डॉन. त्याला धुवायचे होते कपडे, मी कपडे धुवासाठी आलतो, पण तिथं काय आपलं जुगाड जमलं नाही. तर मग चला म्हटलं जेवणच करून घ्यावं. तर रजत भाऊ म्हणे झाली म्हणे मेस चालू. रजत भाऊ सोबत आलो तर मेसच चालू व्हायची होती. मग लहानचं तोंड करून वापस आलो, कारण भूक तर जमून लागली होती. मग पुन्हा उडती उडती हवा आली का मेस चालू झाली. मग गेलो पटकन मेसमध्ये जेवायला. आज होती पनीरची भाजी. मग आलो रूमवर, पहिले तर पिक्चर पाहिला, मग झोपलो, मग गेलो कपडे धुवाले. मग कपडे धुवून आलो, क्लिप काही काढू नाही शकलो कारण मोबाईल मध्ये काही चार्जिंग होती ना. मग संध्याकाळी पुन्हा गेलो जेवायला, पण फक्त होता मसाले भात. मग पुन्हा आम्हाला 9:30 वाजता भूक लागली. मग गेलो आम्ही अंडा पाव खाले. अंडा पाव खाऊन मजा झाली बाबा. मग आला हॉस्टेलवर आणि गेलो मग आयस्टाईनच्या रूमवर. तर तिथे जायचं सिस्टीम पाहूनच चक्कर आलं बाबा मला. दरवाजा उघडला का ऑटोमॅटिकच दरवाजा लागते त्याचा, म्हणून म्हणतात रे बाबा जुगाड करण्यात हॉस्टेलच्या पोरांपुढे कोणी निघू नाही शकत. मग आलो रजतच्या रूमवर. तर रजतच्या रूमवर आल्याबरोबर दिसला अविनाश. अविनाशने दरवाजा खोलला आणि रजत करत होता अभ्यास. म्हटलं वाप बेटे मोच कर दी. मग रात्रीच्या 1 वाजता गंभीर विषय झाला रे बाबा हॉस्टेलमध्ये, असाइनमेंटच्या चक्कर